रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियेचा दर. टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस. ठीक आहे, तर खाली काही प्रक्रिया दिले आहेत, त्या लागणारा वेळ आपल्याला विचारात घ्यायचा आहे. क्लासिफाय देम इनटू 2 ग्रुप्स अँड गिव्ह टायटल्स टू द ग्रुप. ठीक आहे, त्यांचं 2 वर्गामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आणि त्याला शीर्षक सुद्धा द्यायचं आहे. ठीक आहे. कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन. स्वयंपाकघरातील जो गॅस आहे तो लगेच पेटवल्यानंतर जळतो लगेच तो. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. तर लोखंडाचं गंजण्याची प्रक्रिया आहे ही किती आहे, याला जास्त कालावधी लागतो. आणि पहिल्या केसमध्ये गॅस जो आहे तो लगेच पेट घेतो कमी वेळामध्ये. ठीक आहे. तिसरं उदाहरण आहे इरोजन ऑफ रॉक टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. ठीक आहे, तर बघा खडक जो आहे त्या खडकाचं आपण काय म्हणूया इरोजन, मराठीमध्ये त्याला अपक्षीणन म्हणतो, आणि त्यापासून माती तयार होण्यासाठी लागणारा कालावधी पण जास्त आहे. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ठीक आहे, ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत ईस्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते, यासाठी लागणारा कालावधी सुद्धा जास्त आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण आहे बघा इप्रोसेस इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इनटू टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. बघा, तर काय होतं, आपण परीक्षा नळीमध्ये डायल्यूट ॲसिड घेतले, त्याच्यामध्ये बेकिंग सोडा जर टाकला तर आपल्याला बुडबुड्या येताना दिसतात. ही जी प्रक्रिया आहे ती अगदी कमी वेळात घडून येते. ठीक आहे. आणि शेवटचं उदाहरण आहे अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. बेरियम क्लोराईड सोल्युशनमध्ये आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टाकल्यानंतर त्याचं अवक्षेप तयार होतो, प्रेसिपिटेट तयार होतो पांढऱ्या कलरचा, आणि ही प्रक्रिया सुद्धा अगदी कमी वेळामध्ये घडून येते. तर लक्षात घ्या, आता या आपल्याला काय लक्षात आलं की काही प्रक्रिया कमी वेळात घडून येतात, काही प्रक्रियासाठी लागणारा कालावधी जास्त आहे. म्हणजे बघा काय असेल, लोखंडाच्या वस्तूचं गंजणं याच्यासाठी लागणारा कालावधी जास्त आहे. म्हणजे ही प्रक्रिया कशी आहे, स्लो स्पीड रिॲक्शन आहे. ठीक आहे. आणि कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन, म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरातला जो गॅस आहे तो लगेच पेटतो. म्हणजे ही जी रिॲक्शन कशी आहे, फास्ट स्पीड रिॲक्शन. It can be seen from the above example that some reaction are completed in short time, that is occur rapidly, while some other require long time for completion, that is occur slowly. It means that rate of different reaction is different. ठीक आहे. तर बघा आपण जी उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये काही प्रक्रिया अगदी जलद गतीने घडून येतात आणि काही प्रक्रियांसाठी लागणारा कालावधी आहे तो जास्त आहे. आणि ह्याचाच अर्थ काय, तर जो भिन्न अभिक्रियासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा त्याचा जो दर आहे तो कसा असतो, भिन्न असतो. त्यानंतर बघा पुढे काय सांगितले ते, तर द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. बघा, तर तीच अभिक्रिया तुम्ही जर त्यामध्ये जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर बदल केला तर वेगवेगळ्या दराने घडून येऊ शकते. त्याच्यामध्ये अटीमध्ये जर बदल केला तर, for example, during winter, long time is required for settling milk into curd, while at the higher temperature during summer, the rate of setting of milk increases and the curd formed early. ठीक आहे. तर बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर व्हायला हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त दिवस लागतात, आणि त्याच तुलनेमध्ये तापमान जास्त असताना म्हणजेच उन्हाळ्यामध्ये दुधाचं दह्यात रूपांतर होण्याचा वेग वाढतो. ठीक आहे. Now let us see the factors which decide the rate of chemical reaction. तर आता आपण काय बघूया, रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती कोणकोणते घटक परिणाम करतात किंवा कोणत्या गोष्टीवरती अवलंबून असते हे पाहायचं. ठीक आहे. पहिला फॅक्टर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. नेचर ऑफ रिॲक्टन, अभिक्रियाकारकाचे स्वरूप. ठीक आहे. लेट अस सी द रिॲक्शन ऑफ मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. ठीक आहे. तर इथं आपण धातू ॲल्युमिनियम आणि झिंकची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारे अभिक्रिया बघूया. ऑन रिॲक्शन बोथ ऑफ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड H2 गॅस इज लिबरेटेड अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ दिस मेटल्स आर फॉर्म्ड. ठीक आहे. तर बघा या दोघांची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर अभिक्रिया होते, त्यामध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडतो, त्याच्या बुडबुड्या दिसतात, आणि पाण्यामध्ये विरघळणारे धातूचे क्षार तयार होतात. ठीक आहे. However, the reaction of aluminum metal takes place faster as compared to zinc metal. पण इथं अभिक्रिया जी आहे ती ॲल्युमिनियमची अगदी वेगात होते झिंकच्या तुलनेमध्ये,
द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. बघा, आणि ह्याला काय कारणीभूत आहे, तर त्या धातूचं स्वरूप जे आहे ते याला कारणीभूत आहे. काय बघा मग पुढं, ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ठीक आहे, तर या ठिकाणी जो ॲल्युमिनियम आहे तो झिंकच्या तुलनेमध्ये काय आहे, जास्त अभिक्रियाशील आहे. Therefore, the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of a zinc. त्यामुळेच काय बघा, जो अभिक्रियेचा दर आहे ॲल्युमिनियमचा तो हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर तो झिंकपेक्षा जास्त आहे. नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यावरून काय सांगितलं बघा, तर अभिक्रियाकारकाची जी क्रियाशीलता आहे त्याचं जे स्वरूप आहे ते सुद्धा रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतं. वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल इन द चॅप्टर ऑफ मेटलर्जी. तर पुढे येणाऱ्या धातुविज्ञान धड्यामध्ये आपण याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं बघा मग, द साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. तर अभिकारकाच्या कणाचा आकार हा कसा परिणाम करतो बघा, तर ॲपरेटस काय काय घ्यायचे, तर 2 टेस्ट ट्यूब, बॅलन्स, मेजरिंग सिलेंडर एटसेट्रा. ठीक आहे, 2 परीक्षा नळ्या, त्यानंतर वजन काटा, मोजपात्रही घ्यायचं आहे. केमिकल्स कोणकोणते बघा, पीसेस ऑफ शाहबाद टाईल, शाहबादी फरशीचे तुकडे, पावडर ऑफ शाहबाद टाईल, इथं काय केलं आपण, शाहबादी फरशीचा चुरा. ठीक आहे, तुकडे आणि चुरा फरक आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे, आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. प्रोसिजर काय करायची बघा मग, तर टेक पीसेस अँड पावडर ऑफ शाहबाद टाईल इन इक्वल वेट इन 2 टेस्ट ट्यूब अँड 10 ml ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब. ऑब्झर्व वेदर ए प्रोसेस ऑफ CO2 फॉर्म्युला ॲट फास्टर ऑर स्लोअर स्पीड. ठीक आहे, 2 टेस्ट ट्यूब घेतल्या, एकामध्ये शाहबादी फरशीचे तुकडे टाकले आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये शाहबादी फरशीचा चुरा टाकला आणि प्रत्येकामध्ये 10 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं. ठीक आहे, आणि ह्याच्या टेस्टमधून बाहेर पडणारे जे CO2च्या बुडबुड्या आहेत त्या कुठल्या ह्याच्यामधून वेगाने बाहेर पडते आणि कुठल्या ह्याच्यातून स्लोली बाहेर पडते ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, you must have found in the above activity that CO2 process is formed slowly with pieces of Shahabad tile while at a faster speed with the powder. ठीक आहे, तर बघा इथे काय म्हणलंय, तर ज्या ठिकाणी शाहबादी फरशीचे तुकडे होते तिथून बाहेर पडणारे CO2चे बुडबुड्याचा वेग कमी आहे आणि ज्या ठिकाणी शाहबादी फरशीचा चुरा वापरला आपण तिथं मात्र CO2चे बाहेर पडणारे बुडबुडे वेगाने बाहेर पडत आहेत. ठीक आहे, याच्यातून काय सांगायचं बघा मग, द अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन अ रिॲक्शन. याचा अर्थ काय बघा, तर रासायनिक अभिक्रियेचा दर त्या अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या अभिक्रियकारकाचा जो कणाचा आकार आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. स्मॉलर द साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल हायर इज अ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि या अभिक्रियाकारकाचे कण जे आहेत जेवढे लहान असतील तेवढं रासायनिक अभिक्रियेचा दर सुद्धा वेगवान असणार आहे, अगदी वेगात ही प्रक्रिया घडून येईल. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा मग, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे, अभिक्रियाकारकाची संहती. ओके, let us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with calcium carbonate powder. ठीक आहे, तर आपण काय केलं बघा, इथं हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतला आहे, एक विरल आहे आणि दुसरं कसं आहे, तीव्र आहे, आणि त्याची अभिक्रिया आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट बरोबर करायची आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड रिॲक्ट स्लोली विथ कॅल्शियम कार्बोनेट अँड देअर बाय कॅल्शियम कार्बोनेट डिसॅपियर स्लोली अँड CO2 ऑल्सो लिबरेट स्लोली. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही डायल्यूट म्हणजे कमी तीव्रतेचं HCl वापरलं, त्याची अभिक्रिया कॅल्शियम कार्बोनेट बरोबर केली तर कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते हळूहळू त्याच्यामध्ये विरघळेल आणि त्याचसोबत त्यामधून बाहेर पडणारे CO2चे बुडबुडे सुद्धा सावकाश असतील. ठीक आहे, असे हळूहळू बुडबुडे येताना दिसतील. ऑन द अदर हँड द रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक्स प्लेस रॅपिडली अँड कॅल्शियम कार्बोनेट डिसॅपियर फास्ट. ठीक आहे, आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही अधिक तीव्रतेचं कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड जर घेतलं तर त्यामध्ये मात्र कॅल्शियम कार्बोनेट वेगानं विरघळून जाईल. याच्यातून काय सांगायचं मग, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड विच मीन्स दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय बघा, तर ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड वापरलं तर तो काय करतो, अधिक वेगानं
म्हणजे त्याची अभिक्रिया होते विरल ऍसिडच्या तुलनेमध्ये, विरल आम्लाच्या तुलनेमध्ये. याच्यातून काय म्हणलं बघा मग, तर अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो. ठीक आहे, ओके. आणि पुढचा पॉईंट आहे टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. वाईल स्टडिंग डिकम्पोजिशन रिॲक्शन वी हॅव कॅरीड आउट डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. ठीक आहे, तर बघा ज्यावेळेस आपण अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करत होतो बघा, त्यावेळेस आपण काय केलं, जो चुनखडी आहे ज्याला आपण लाईमस्टोन म्हणतो त्याचं काय केलं आपण, अपघटन केलं. ठीक आहे, तर काय म्हणलंय, इन दिस ऍक्टिव्हिटी द लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. ठीक आहे, आणि या ठिकाणी असणाऱ्या चुन्याची निवळी जी आहे तिचा रंग, कलर दुधी होत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत आपण चुनखडी तापवत नाही, लाईमस्टोनला हीट देत नाही. बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिॲक्शन, कारण अभिक्रिया सुरू झालेली नाही, त्या लाईमस्टोन मधून CO2 बाहेर पडलेला नाही. फ्रॉम दिस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. याचा अर्थ काय बघा, ज्यावेळेस तुम्ही अभिक्रियेचा दर हा तापमानावरती अवलंबून असतो आणि तापमान वाढवलं की अभिक्रियेचा दर सुद्धा वाढतो. ठीक आहे, याच्यामध्ये बघा जोपर्यंत तुम्ही हीट दिला नाही तोपर्यंत जो लाईमस्टोन आहे त्याच्यामधून CO2 चे गॅस जो आहे तो बाहेर पडला नाही आणि चुन्याच्या रेळूचा रंग बदलला नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही हीट द्यायला सुरुवात केली त्यावेळेस अभिक्रियेचा दर सुद्धा वाढला आणि बरोबर कलर जो आहे तो मिल्की झाला. ओके, ठीक आहे. तर आता पुढचा मुद्दा काय बघा, कॅटलिस्ट. ऑन हिटिंग पोटॅशियम क्रोमेट डिकम्पोजेस स्लोली. ठीक आहे, तर तुम्ही काय केलं बघा, पोटॅशियम क्लोराईडला तापवलं तर त्याचे अपघटन जे आहे ते मंद गतीनं होतं. ओके, तर बघा अभिक्रिया दिलाय 2KClO3, त्याला हीट प्रोव्हाइड केलंय, त्यापासून 2KCl प्लस 3O2, इक्वेशन नंबर 19 आहे. ठीक आहे, तर काय सांगायचं बघा याच्यामध्ये, द रेट ऑफ अबाव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साइज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर. बघा, तर या अभिक्रियेमध्ये आपण हिचा जो वेग आहे तो वाढवायचा आपल्याला. तिथं आपण काय केलं, कणांचा आकार लहान केला किंवा तापमान वाढवलं तरी त्याच्यावरती काही फरक पडला नाही. हावेवर पोटॅशियम क्लोरेट decomposes rapidly in presence of manganese dioxide to liberate oxygen gas. No chemical change takes place in manganese dioxide in the reaction. पण तुम्ही काय केलं, तर त्या ठिकाणी मॅंगनीज डायऑक्साईड जर वापरलं तर तिथं मात्र काय होतं, पोटॅशियम क्लोराईडचं अपघटन जे आहे ते वेगाने होतं. ठीक आहे, आणि त्यावेळेस त्यापासून ऑक्सिजन बाहेर पडतो. ठीक आहे, आणि हा जो मॅंगनीज डायऑक्साईड आहे याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. ठीक आहे, याच्यातून काय सांगायचं बघा, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड अ कॅटालिस्ट. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणत्याही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तो काय करतो, अभिक्रियेचा वेग वाढवायचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये मात्र कुठलाही फरक पडत नाही. म्हणजे बघा पोटॅशियम क्लोराईड जे होतं त्याला तुम्ही उष्णता दिली, त्याच्या कणाचा आकार बदलला तरी अभिक्रियेवरती कुठलाही परिणाम झाला नाही. पण ज्यावेळेस तुम्ही मॅंगनीज डायऑक्साईड वापरलं कॅटलिस्ट त्यावेळेस मात्र रिॲक्शनचा वेग वाढला, त्यामधून ऑक्सिजन जो आहे तो बाहेर पडू लागला. ओके, तर बघा the decomposition of hydrogen peroxide into water and oxygen takes place slowly at room temperature, equation 70. However, in same reaction occurs at a faster rate on adding manganese dioxide powder in it. ठीक आहे, तर आपण आधीच सांगितलं तुम्हाला की हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे तो सामान्य तापमानाला सुद्धा त्यामधून पाणी आणि ऑक्सिजन वेगवेगळं होतं, पण तिथंच जर तुम्ही मॅंगनीज डायऑक्साईड वापरला तर ही जी प्रक्रिया आहे ती अधिक वेगाने व्हायला सुरुवात होते. इक्वेशन नंबर 17. ठीक आहे, तर बघा तुम्हाला माहिती आहे का, डू यू नो वन ऑर मोर केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग एव्हरी केमिकल चेंज. बघा, तर प्रत्येक रासायनिक बदल होत असताना एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडून येतात. सम केमिकल रिॲक्शन ऑकर्स ॲट फास्ट स्पीड वेअर सम ऑकर्स ॲट स्लो स्पीड. ठीक आहे, तर काही रासायनिक अभिक्रिया जलद गतीने होतात, काही सावकाश घडून येतात.
स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटली. ठीक आहे. तर बघा तीव्र आम्ल किंवा तीव्र आम्लारी जे आहे त्यांची अभिक्रिया अगदी वेगाने होते, तात्काळ होते. इन आवर बॉडी एन्झाईम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये असणारे विकर ज्याला आपण एन्झाईम म्हणतो ते जैव रासायनिक अभिक्रियाचा दर वाढवतात आणि त्या शरीराच्या तापमानाला त्या घडवून आणतात. ठीक आहे. पेरिशेबल फूडस्टफ गेट्स प्रिझर्व्ड लॉंगर इन अ रेफ्रिजरेटर. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ foodstuff gets lowered due to low temperature and its freshness is maintained. ठीक आहे. तर बघा आपण अन्न पदार्थ जे आहेत, नाशवंत अन्न पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये का ठेवतो त्याचे कारण सांगितलं बघा. ठीक आहे. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यामुळे त्याचा विघटनाचा जो कालावधी आहे तो वेग आहे तो कमी होतो, तिथं तापमान कमी असल्यामुळं, आणि ते अन्न पदार्थ खूप दिवस टिकून राहतात. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. बघा पाण्यापेक्षा तेलावर भाजी जी आहे ती लवकर शिजते. द केमिकल रिॲक्शन आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. बघा रासायनिक कारखान्यामध्ये जर रासायनिक अभिक्रियेचा वेग जर चांगला असेल तर त्यापासून नफा होतो. ठीक आहे. फायदेशीर असतात त्या रासायनिक अभिक्रिया ज्या जलद गतीने पूर्ण होतात. म्हणजे लक्षात घ्या, जर एखाद्या रासायनिक अभिक्रियेला लागणारा वेळ जास्त असेल तर त्यामुळं काय होणार आहे, उत्पादन कमी होणार आहे, फायदा कमी होणार आहे. आणि एखादी रासायनिक अभिक्रिया कमी वेळात पूर्ण होत असेल तर त्यामुळे उत्पादन जास्त होईल आणि त्यामुळे फायदाही खूप होईल. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. ठीक आहे. तर रासायनिक अभिक्रियाचा दर जो आहे तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्या रासायनिक अभिक्रियेला जास्त वेळ लागला तर त्याला लागणारी ऊर्जा जास्त असेल, त्यामुळे पर्यावरणावरती परिणाम होऊ शकतो. पण तीच रासायनिक अभिक्रिया जर कमी वेळात होत असेल तर त्याचा परिणाम पर्यावरणावरती सुद्धा चांगला म्हणजे त्याचा फायदा होईल आपल्या पर्यावरणावर सुद्धा. ठीक आहे. द ओझोन लेअर इन द अर्थ ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट द लाईफ ऑन अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑफ द सन. ठीक आहे. तर बघा ओझोनचा जो थर आहे पृथ्वीच्या वातावरणामध्ये तो काय करतो, पृथ्वीवरचं जीवन जे आहे ते अल्ट्राव्हायलेट किरणापासून येणारे सूर्यापासून त्यापासून आपलं रक्षण करतो. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन और मेंटेनन्स ऑफ दिस लेअर डिपेंड अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन और डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे किंवा तिथं जे ओझोनच्या थराला जी हानी पोचते, ठीक आहे, किंवा तो स्तर जो आहे जो जर टिकून राहावा हे कशावरती अवलंबून आहे बघा. तर ओझोनचे रेणू त्याची जास्तीत जास्त निर्मिती व्हायला पाहिजे किंवा झाली तर तो थर टिकून राहील, आणि त्याचा जर वेगाने नाश झाला तर तो सुद्धा ओझोनच्या थराला हानी पोचवू शकते.